दावणगिरीचे आपले साधक लोक इथे गुरुजींचा सत्कार करतील. श्री अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय. सद्गुरु ध्याये राजानुबाहुं वदशवधूषं बद्धपद्मासनं पीतं वासो वसानं नवकमलदलसहजिनिष्ठं वामाङ्कारूढसीतां ककमलदलरोचनं नीलदाभं नानालङ्कारदीप्तं प्रदतमूषकामण्डलं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां जनालाग्य अध्यात्म चर्चा करोनी बहुलोकनीति. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज जय. सप्टेंबरमध्ये मी कॉलेजमध्ये होतो BSc 1 मध्ये. तेव्हा मला कर्मधारू संयोगाने महाराजांचे चरित्र वाचायला मिळाले. त्याच्या आधी मी महाराजांचे नाव ऐकलेलं नव्हतं, गोंदावले नाव ऐकलेलं नव्हतं. ते मला आणि मनामध्ये काय वाटतं कोणास ठाऊक. आणि दुकानावर जाऊन एक मीटर लाल कपडे घेऊन आलो आणि मी कॉलेजचे सगळे पुस्तक त्यात बांधून कोणाला ठेवून उदबत्ती फिरवली आणि साष्टांग नमस्कार घातला. आणि आजपासून तुमचा आमचा संबंध संपला. सर वाटलं म्हणून सांग. आणि माझी कुंडली फाडून टाक माझ्याकडे होती. आता मला भविष्य बघण्याचं काय कारण नाही. आणि एक जपमाळ आणि भगवद्गीता अशी घेतली. दिवसभर जप करत होतो. कॉलेजला आजी आणि आजोबा मला स्वयंपाक करायला होते, पण दिवसभर जप करत होतो. कॉलेजला जाऊन मागच्या डेस्कवर बसून जप करतो. हळूहळू असे करत असताना वाटलं की आता आपण घर सोडायला पाहिजे. मग 1968 लहानपणी खेडेगावामध्ये आम्ही जन्मलो आणि वाढलो. त्यामुळे आम्हाला या नवीन काही संस्कार नाही. मला क्रिकेट, बॅडमिंटन काय काय म्हणतात ते खेळता येत नाही. आम्ही लहानपणी कबड्डी, खो खो आणि गोळी, गोटी असेच खेळत. क्रिकेटमध्ये किती माणसं असतात मला माहिती नाही. कोणीतरी सांगितले 11 माणसं असतात इकडे. म्हणजे 11 मूर्ख लोक खेळत असलेले 11 लाख मूर्ख लोक बघत असतात.
तेव्हा 1968 जानेवारी 10 तारखेला ते आदल्या दिवशी बस स्टँडला जाऊन विचारून आलो होतो की जमखंडीहून कुडचीला किती आहे बसचार्ज. ते म्हणाले 2 रुपये. एक पायजाम शर्ट आणि 2 रुपये खिशात घालून बस स्टँडला गेलो सकाळी 7 वाजता आणि कुडचीचे तिकीट काढून कुडचीला येऊन उतरलो 10 वाजता. क्षणभर मला आकाश कोसळून डोक्यावर पडल्यासारखे वाटले. पुढे काय? मग तिथून पायी गोंदावलेला गेलो. ते हरभऱ्याचे पाले आणि चिंचाचे पाले खात खात आणि रोज 40 मैल चालू गोंदावलेला पोहोचलो. तिथे 3 दिवस होतो. मला वाटलं की आपण उत्तर भारतकडे जाऊ. मग तिथून उज्जैन पर्यंत पायी गेलो. 3 दिवस 4 दिवस जेवण नाही. मग काहीतरी भिक्षा मागत होतो. तिथे 2 वर्ष राहून 1 कोटी जप केले. बडा गणपती मंदिर मध्ये. आणि तेव्हा तिथे असताना आमच्या वडिलांना तोपर्यंत मी आहे का मेलो हे आमच्या घरी माहिती. कुठे आहे तर प्रश्नच नाही. पण कसं तरी त्यांना कळलं. वेदाध्ययन करू लागले. तिथून 1-2 वर्षाने मैसूरला गेलो. तिथून पुणेला गेलो. 73 पर्यंत असे होतो. 74 मध्ये परत सोडून घरी न सांगता परत गोंदावले. तोपर्यंत संस्कृत वेदाध्ययन थोडं वेदांत वगैरे सगळे अध्ययन झालेले होते. पण ते काही मला समाधान वाटत. मला एक अण्णासाहेब विचारले कुठून आला. आय डोंट नो मराठी. यू आर कमिंग फ्रॉम असे म्हणाले. आय एम कमिंग फ्रॉम कर्नाटक स्टेट. व्हॉट डू यू वॉन्ट. आय वॉन्ट टू स्टे हिअर सम डेज टू डू नामस्मरण. जस्ट यू मे स्टे. तिने आपल्या शेजारची खोली दिली. त्या खोलीमध्ये एक नळ सोडून काहीच नव्हतं. पण मी त्यांना काही विचारलं नाही. तेव्हा मी असे अनुभव करत होतो. आणि असलेले लुंगी आणि धुवून आतच वाळून घालून नेसून रोज 30,000 जप करत होतो. मौन होतो. आणि 1 भाकरी भांड्यावर दूध पित होतो. दूध एवढेच खात. तिथे सप्टेंबर 23 पर्यंत जप करत राहिलो. सप्टेंबर 23ला महाराजांचा अनुग्रह झाला. खाली झोपत होतो. खाली उतरून ते बसायला तरट होते. पट्टी थंडीचे दिवस होते म्हणून ते पट्टीच गुंडाळून घेऊन झोपत होते. खोलीमध्ये काहीच नाही. आणि सप्टेंबर 23 तारखेला महाराजांचे सकाळी 4 वाजता अनुग्रह झाला आणि म्हणाले की या मंत्राचा जप करत जा. समाधान मिळेल. मी तुझ्या पाठीशी आहे. मग तेव्हापासून आणखी जप करू लागलो. ऑक्टोबर 8 तारखेला महाराज म्हणाले की तू आज इथून चाल. 3-4 वेळा असे ऐकल्याबरोबर स्वयंपाकघरात गेलो. सिंधुताई म्हणून होत्या. त्यांना सिंधुताईंना पहिल्यांदाच मराठीमध्ये बोललो की मी आज इथून जाणार आहे. त्या म्हणाले तुम्ही जावा पण मराठीमध्ये कसे बोलता. होय की मला माहिती नाही. त्या दिवसापासून मी मराठीमध्ये बोलू लागलो आणि पुढे जाऊन वाचू लागलो. मग त्याच्यामध्येच बोलू लागलो. लिहू लागलो. आतापर्यंत 100 मराठी पुस्तक कॉलनीमध्ये ट्रान्सलेशन केले. ते सगळ्यापर्यंत झालेले असून मग महाराजांची आज्ञा झाली की तू इथून जा. मग तसे फिरत फिरत नर्मदेपर्यंत गेलो. नर्मदा प्रदक्षिणा झाली. नेमावरला थोडे दिवस होतो. मग तिथून 76 मध्ये परत आलो. परत 1 वर्ष मठामध्ये होतो. वेदांत अभ्यास करतो. त्यानंतर परत 76 मध्ये परत नेमावरला गेलो. तिथे 80 पर्यंत राहून
3 कोटी जप्त केले. त्याच्यानंतर 80ला गोंदावलेला, तिथे 83 डिसेंबर पर्यंत होतो. डिसेंबरमध्ये उत्सव झाला. जानेवारी 26ला अण्णासाहेब म्हणाले, जानेवारीमध्ये अण्णासाहेब म्हणाले की तुम्ही हेब्बाळे म्हणून गाव आहे तिथे महाराजांनी 1909 एप्रिल 2 तारखेला चैत्र शुक्ल द्वादशीच्या दिवशी त्यांनी आपल्या चरणस्पर्शी झालेल्या शिलापादुका तिथे त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. तुम्ही जाऊन तिथे उपासना सुरू करा. बरं म्हटलं. त्यांनी 100 रुपये दिले. मी जानेवारी 26ला गोंदावले हेब्बाळीला आलो. त्यावेळी माझ्याजवळ 50 रुपये होते. त्याच्यामध्ये थोडेसे 4-5 प्लॅस्टिकचा डबा घेऊन आलो. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, खडीसाखर, कापूर, उदबत्ती वगैरे ठेवून घेऊन पूजा सुरू केली. ते 50 रुपये खर्च व्हायला किती वेळ लागला? पैसे नाही. 3 महिने माझ्याजवळ 1 पैसे नव्हते. आणि रोज धारवाडला जात होतो. सकाळी पूजा करून संध्याकाळपर्यंत तिथे बसायचं. 2 कोणी 4 आणे वगैरे तिथं 2 केळं घेऊन खाऊन आणि परत संध्याकाळी 12 आणे बस चार्ज होते. कधी कधी माझ्याकडे 8 आणे असायचे. 4 मैल चालून तिकीट काढून बसमध्ये बसून धारवाडला जायचं. एक दिवस एकच शर्ट होतं, तेही धुवून टाकलेलं होतं. मला धारवाडला जायचं होतं. तव्यावर ते असे असे करून थोडंसं वाळवून मग घालून घेऊन मी धारवाडला गेलो. त्यानंतर एप्रिलमध्ये अमृत महोत्सव झाले, प्रतिष्ठापना अमृत महोत्सव झाले. त्यानंतर हळूहळू लोक येऊ लागले. मग पुढे बाबांनी तेवढे बांधलेलं होतं, म्हणजे गाभारा तेवढेच. ते जाऊन असे नमस्कार असे करू लागले. मी घाबरलो. मी घट्ट धरलं ना, ते काय पडतील काय. तेव्हा म्हणाले, दत्तांना बघा म्हणजे आतमध्ये किती उपासनेचा तेज निळा प्रकाश भरलेला आहे. मला ते पाहवत नाही म्हणाले. माझे डोळे दिपून झाले. आम्हाला काय दिसलं? ते म्हणाले, मी थोडी वेळ बसतो म्हणाले दत्तांना. त्यानंतर ते परत म्हणाले. 2-3 वेळा आपल्या लोकांना, मुंबईहून आलेल्या लोकांना काय उपासनेचा तेज भरलेला आहे. असे 3 वेळ तिथे त्यांनी शिबिर केला. नंतर हळूहळू तिकडे हे सुरू झाले. उपासना, नामस्मरण, अन्नदान सुरू झाले. गो संरक्षण सुरू झाले. आध्यात्मिक वाङ्मयाचा प्रचार सुरू झाला. आता 41 वर्ष झाले मी तिथे आहे. एक दिवस सहज मनात आलं की आपण इथे खूप जप करायला पाहिजे. तेव्हा हुबळी धारवाडमध्ये 313 कोटीचे जप करून सांगता येत नाही. 313 कोटी असे पुष्कळ ठिकाणे झाले मोठे मोठे. तेव्हा मी नामस्मरण महासाम्राज्य पट्टाभिषेक म्हणून 7 शहरामध्ये नामस्मरणाचेच पट्टाभिषेक आणि प्रतिष्ठापना शतमानोत्सव 12 दिवस पर्यंत झाले. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून द्वादशी पर्यंत. महाराजांच्या पुण्यतिथी शतमानोत्सव झाले. त्यानंतर ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीचे शतमानोत्सव झाले. नंतर आम्हाला सहज एक दिवस वाटलं की आपण हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे. मग 11 कोटीचा संकल्प केला. आता जवळजवळ 16-17 कोटी हनुमान चालीसा पाठ झालेले. तेव्हा घरोघरी करत होतो. पहिल्यांदा रोज 3 तास नाही रोज 1 तास, 2 तास, 3 तास, मग 5 तास झाले, मग 13 तास झाले वगैरे वगैरे.
2 तासाप्रमाणे 13 दिवस पुण्यामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी झाले आहेत. रोज संध्याकाळी 2 तासाप्रमाणे आमच्या घरी 13 दिवस हनुमान चालीसा पाठ. असे करता करता आता मोठ्या प्रमाणात करू म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये पुष्कळ ठिकाणी झाले. हुबळी, धारवाड, बेंगळूर, इकडे तिकडे बेळगाव. हुबळीमध्ये 3 दिवस कंटिन्युअस 72 तास झाले. रात्रीचं ते हनुमान चालीसा पाठ इतकं विलक्षण असतं, त्याची एकदा चव आपण इथे बघायला पाहिजे. 200 म्हणजे भक्त लोक रात्रभर हनुमान चालीसा म्हणत होते. 30 तासाचे केले तरी रात्रभर करावं लागतं. आज सकाळपासून उद्या 12 पर्यंत असे हनुमान चालीसा पाठ सगळीकडे अजूनही खूपच चाललेलं आहे. लहान गावामध्ये, मोठ्या गावामध्ये, शहरामध्ये. आणि सहज मनात एकदा असं वाटलं की आपण राम नाम लिहायला पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांनी एका आरतीमध्ये म्हटलेले, महाराजांनी रामनामाचा प्रचार अनेक प्रकारांनी केले असे. मग लिहावं असं वाटलं. भक्त साधक मी एकदम 100 कोटी रामनाम लिहिण्याचे संकल्प सोडला. आणि त्यासाठी मग लिहायला वह्या वगैरे लागतील. किती लागतात? 1,25,000 वह्या बेंगळूरमध्ये ताबडतोब प्रिंट करून मागितली. आणि सगळीकडे वह्या, इकडे पुण्यामध्ये सुद्धा आली, सांगली, कोल्हापूर, सगळीकडे वह्या. मग सगळे लिहून परत पण आले. आतापर्यंत 150 कोटी रामनाम लिहिलेले वह्या आमच्याकडे आलेले. आणि पुष्कळ ठिकाणी आम्ही बघतो की 13 कोटी रामनाम लिहितात. आणि त्या वह्या राम मंदिर असे असतात, इकडे कोपऱ्यामध्ये ग्रिल वगैरे घालून त्या वह्या ठेवतात. आणि आले गेले त्याला नमस्कार करतात. आमच्याकडे त्यासाठी 1.5 लाख वह्या आलेल्या आहेत. तर वाटलं की आपण याच्यासाठी एक विलक्षण मंदिर बांधू. मग एक मोठ्या प्रमाणात 4 मजली मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. संपलेलं आहे. शिखराचं काम चालू आहे. त्यासाठी आतापर्यंत जवळजवळ 5 कोटी खर्च झाले. अजूनही 5 शिखर बांधण्याचं काम चालू आहे. त्या मंदिरमध्ये फक्त नाम लिहिलेले, राम नाम लिहिलेले वह्या ठेवले. याशिवाय गुरुपादुका मंदिर म्हणून पादुकांचे 9 फूट असे लांब पादुका स्थापन केलेले. त्याच्यामध्ये महाराज, ब्रह्मानंद महाराज, समस्त रामदास स्वामी आणि दत्तात्रेय, चिदंबर महास्वामी असे 5 म्हणजे सद्गुरूंचे म्हणजे सांकेतिक अशा पादुका स्थापन करण्याचे विचार. आणि परवा थोड्या दिवसापूर्वी आमच्याकडे 60 सत्पुरुषांच्या पादुका आल्या बेंगळुरू. मला आश्चर्य वाटले. 60 सत्पुरुषांच्या, अक्कलकोट स्वामी, हे ते श्रीधर स्वामी. मग त्यांचे पादुका पेढीमध्ये व्यवस्थित ठेवून आलेले आहेत. ते पण तिकडे ठेवणार. आणि त्या सद्गुरू पादुकांच्या, गुरुपादुका मंदिरच्या समोर परवाच आम्ही ते दगड आणलेले आहे. 43 फूट लांब दगड आणलेले. 5 फूट चौक असेल. ते तिथे सद्गुरू स्तंभ म्हणून उभे करणार आहोत. 35 लाख रुपयाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. ते दगड आणायचं बेंगळूरकडून आणि त्याला म्हणजे कार्विंग करून ते उभे करायचे. तसेच राम पुस्तकचे वह्यांचे जे मंदिर त्याच्या समोर 75 फूट उंच
रामनामस्तंभ उभं करायचं आहे, म्हणजे एक विजयस्तंभ म्हणून. असू दे, मला हे सगळ्या गोष्टी सांगण्याचा मुख्य उद्देश तात्पर्य काय आहे, आपल्या जीवनामध्ये जे संघर्ष चालू आहे, आपल्या अंतःकरणामध्ये दोन प्रचंड म्हणजे पक्षामध्ये तत्वामध्ये संघर्ष आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये युद्ध चालू आहे. रात्रंदिवसांना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आपल्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये, आंतरराष्ट्रीय जीवनामध्ये युद्ध चालू आहे. कशा कशामध्ये युद्ध चालू आहे? मनस्थिती आणि परिस्थिती याच्यामध्ये युद्ध चालू आहे. परिस्थिती म्हणजे काय? मी ज्या कुटुंबामध्ये, मी जे काही होऊन ज्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलो, त्या कुटुंबातल्या सगळ्या गोष्टींची एक परिस्थिती असते. आई वडील कोण, मामा काका कोण, भाऊ बहीण कोण, बायको नवरा कोण, मुलं बाळ कोण, परिस्थिती काय, गरीबी का श्रीमंत, सुशिक्षित का अशिक्षित, नगरवासी का ग्रामवासी, या सगळ्या गोष्टी म्हणून एक परिस्थिती निर्माण होते. आणि या सगळ्या गोष्टींच्या बरोबर आपल्या अंतःकरणात एक मनस्थिती आहे. त्या दोन्हीमध्ये संघर्ष चालू आहे सगळ्यांच्या. बायका असो, पुरुष असो, लहान मुलं असो. 5-5 वर्षांची मुलं आम्हाला येऊन सांगतात, गुरुजी मला फार टेन्शन हो. अरे तुला काय टेन्शन? परिस्थिती तशी झाली. टेन्शन शब्दाचा अर्थ बहुशा माहीत असेल किंवा नसेल सांगतो. टेन्शनी म्हणजे टेन्शन. एक शनी असला म्हणजे किती त्रास होतो, 10 शनी मागे लागली म्हणजे काय? टेन्शन. सगळ्यांना टेन्शन. आणखीन एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आमच्या कुटुंबामध्ये, जिकडे बघता तिकडे क्वेश्चन मार्क. मी विनोदाने सांगतो, या गोष्टी सिरियस घेऊन. बायकोला नवरा एक क्वेश्चन आणि नवऱ्याला क्वेश्चन, बायको एक क्वेश्चन मार्क, नाही का? नवरा बायकोला मुलं एक क्वेश्चन मार्क. हा मुलगा आम्हाला म्हणजे फार मोठा प्रश्न झालेला आहे. मुलांना आई वडील क्वेश्चन. आम्ही किती कळकळीने आमच्या बाबांना सांगतो आम्हाला शिकवा, पुढे शिकवा, MD करवा. बाबा म्हणतात मला होत नाही. आपले बाबा, आमचे बाबा एक आम्हाला क्वेश्चन. भाऊ बहिणींना क्वेश्चन, कुटुंबामध्ये क्वेश्चन, जिकडे बघता तिकडे. आजच काय काल मी एक वाक्य वाचलं महाराजांचे, की आम्हाला 60, 70, 80, 90 वर्ष झालेला असो, आम्हाला अजूनही काहीतरी क्वेश्चन नाही. अजूनही आपल्याला काहीतरी अतृप्ती आहे, असमाधान आहे. अजूनही आपल्याला काहीतरी व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे तो आपण अपूर्णच झालो. आयुष्य घालवतो पण अपूर्ण आहे. मी परिपूर्ण झालो, धन्य झालो, कृतार्थ झालो. आता मला या प्रपंचामध्ये काही मिळवायचं, काही उरलेलं नाही. माझे सगळे किती कर्तव्यता भाव मला आला. आता मला काही करण्यासारखे काही राहिले. महाराजांच्या प्रवचन वाचून बघा, 365 प्रवचन, कित्येक वेळा हे वाक्य आलेले आहे की आता मला या जगामध्ये काही करणं म्हणजे काही करायचे राहिले नाही असे ज्याला वाटतं तो धन्य झाला. या प्रपंचामध्ये मला काही करायचे राहिलेले नाही असे ज्याला वाटतं ना, तो माणूस हा म्हणजे मनुष्य जन्माला येऊन त्यांनी आपले जीवन सार्थक करून घे. आता आम्हाला कोणाला तरी
खरोखर मी हात वर करा असे म्हणेन, पण करू नका, मला खात्री आहे आम्हाला सगळं काहीतरी करायचं. तो 2 मुली, एका मुलीचे लग्न झाले, दुसऱ्या मुलीचे अजून व्हायचं आहे, म्हणजे अपूर्ण झाले. नरसिंह मेहतांना एक मुलगी एक मुलगा, मुलीचे लग्न झाले, मुलाचे लग्न झाले. फार म्हणजे त्यांचे चरित्र जीवन फार विलक्षण. हैदराबादला भटजी बापू म्हणून होते, त्यांचे सत्पुरुषांचे जीवन काहीतरी वेगळेच आहे. म्हणजे जावई गेला, मुलगी घरी राहिली, आणि मुलगा गेला, सून घरी राहिली. लोक हो काय हो मेहता तुमच्या घरी नाही, म्हणजे आनंद आहे, आम्ही तिघे आहोत, थोडस काहीतरी भाजी भाकर म्हणजे रोटी वगैरे करून खातो, दिवसभर नामस्मरण करतो, आम्ही आनंदात आहोत. पूर्ण झाले, त्यांना प्रश्न राहिला नाही. भटजी बापूंना 9 मुलं, मुलगी आणि मुलगे मिळून सगळे मेले. त्यांची बायको मेली तेव्हा ते बाहेर कट्ट्यावर बसले होते. एक हैदराबादचा माणूस, हैदराबादचा एक सरदार असे कोणीतरी आला, तो म्हटला की बापू महाराज, मग मी मुंबईला चाललो, म्हणजे ट्रेन 3 तास उशीर आहे, म्हणून मला थोडस तुमच्या तोंडून गाणं ऐकून जावं असं. ते खूप म्हणजे प्रसिद्ध होते गाण्यामध्ये. तेव्हा म्हटलं तंबोरा घेऊन या म्हणाले. त्याने अर्धा पाऊण तास मस्त पैकी गाणं, तेवढं आतून येऊन आत बघून येऊन सांगितले, सगळी तयारी झालेली आहे. तो विचारला कशाची, त्यांची बायको वारली. मला खूप सांगायचं आहे पण वेळ नाही. वेळ आहे की असे तुम्ही म्हणाल, पण आम्ही आमच्या बरोबर आलेले ना अंबाबाईच्या दर्शनाला घेऊन जातो, म्हणून थोडक्यात सांगतो. तो घाबरला असं. आम्ही ज्याला जीवन समजतो ना ते काही खरं जीवन नाही. ज्या जीवनामध्ये ज्या म्हणजे डायमेन्शन मध्ये आम्ही जीवन जगत आहोत त्याला काही अर्थ नाही. जीवनाचे डायमेन्शन काहीतरी वेगळेच आहे. हल्लीचे शिक्षण आम्ही खूप शिकलो, काहीही मिळवलेलो नाही. हल्लीचे शिक्षण म्हणजे संपूर्ण अपूर्ण शिक्षण आहे. म्हणजे अपूर्ण महाराजांचे शब्द आहे. म्हणजे या शिक्षणातून जीवनाचा कुठलेही प्रश्न सुटत नाहीये. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, काहीतरी डोक्यात थोडं कचरा भरून घ्यायचं, MD झालो, MS झालो, आय स्पेशलिस्ट झालो, हार्ट स्पेशलिस्ट झालो, तर थोड्या वेळाने उजव्या नागपुड्याचे स्पेशलिस्ट वेगळे, डाव्या नागपुड्याचे स्पेशलिस्ट वेगळे होते. तुम्ही एकदम नाकात दुखतं म्हणून गेला, ते म्हणतील की आम्ही उजव्याचे स्पेशलिस्ट आहोत, डाव्याचे तिकडे आहेत बघा. आम्ही लहान होतो, आमच्या गावामध्ये एकच डॉक्टर, त्याचेच एक म्हणजे औषधांचे दुकान, आयुर्वेद औषध देत होता. तो काय कुठल्या डिग्रीला म्हणजे शिकलेला नाही, आपल्या असेच वाचून तो औषध द्यायचा. वाचलो तर वाचलो, गेलो तर आणि वाचवणारे आणि मारणारे काय हा माणूस आहे का? महाराज म्हणाले औषध निमित्ताला घ्या आणि भगवंत नामस्मरणाने तुम्ही काय करून घ्या, तुमची म्हणजे रोग बरं करून घ्या. औषध निमित्ताला घ्या. म्हणजे औषधाने जर कोणी म्हणजे वाचत असतील तर जगामध्ये कोणी मरायला नको होतं. हॉस्पिटलमध्ये गेला आणि बरं होऊन आला, हॉस्पिटलमध्ये गेला आणि बरं होऊन आला, असं व्हायला पाहिजे होतं. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमधून रोज एक
म्हणजे असे म्हणजे हे झालेले हे घेऊन जात असतात शव. एवढे मोठे 14 मागली हॉस्पिटलमध्ये मी हार्ट ऑपरेशन करून घेतलं. तिकडे एक अगदी स्पेशल फार मोठे डॉक्टर होते भट्टाचार्य म्हणून. त्यांनी केलेले पेशंट ऑपरेशन केलं पेशंट मरत नाही असे म्हणत होते. आणि खूप त्यांचे पॅकेज आणि ऑपरेशन झाल्यावर त्या पेशंटकडे सुद्धा वळून सुद्धा बघत नव्हता. आणि माझे ऑपरेशन पुण्याचे पांडे म्हणून त्यांनी केले. माझ्या भोवतीच ICU मध्ये 3 म्हणजे हार्ट ऑपरेशन झालेले त्या भट्टाचार्यांनी केलेल्या म्हणजे पेशंट गेले. आमचं आयुष्य अजूनही होतं म्हणून आम्ही वाचून आलो. कित्येक वेळ मरण्याच्या प्रसंगातून मी वाचलो. परवाच मी ते दगड बघायला चाललो होतो. फर्स्टपेटमध्ये गाडी थांबली आणि लोक भेटायला आले. ते सगळे बोलत उभे होते. प्रसाद देत होतो मी. गाडी सुटली. एकदम ओरडले. गाडी सुटली म्हणून मी पळून गेलो आणि डाव्या हाताने ते रॉड पकडले पाईप आणि डावा हात उजव्या याच्यावर पायरीवर ठेवलं. ते गाडी थोडा स्पीड झाली. उजव्या हाताला पोचत नव्हता पाईप आणि उजवा हात वर उचलून ठेवणे होत नव्हता. तेवढ्यात एक मुलगा आपला इथे आलेला आहे तो राम म्हणून. तो आत नाही राम नाही तो आलेला नाही चैतन्य म्हणून होता. तो आत होता. गिरीश खाली होता. तो असे हे करून वर उचलत होता. गिरीश खालून मला वर उचलत होता. अकस्मात मी हा सोडला असता त्यांना काही करता आलं नसतं. मग कोल्हापूर राहिला असता. डॉक्टर येऊन बसलेले असतात आणि घरच्या बाईला म्हणत असतात सुनेला काय काळजी करू नका मी औषध 1-2-4 इंजेक्शन करतो ते बरे होतील. ती बाई रडत असते. ती म्हणते की म्हणूनच मी रडते. हा म्हातारा अजूनही का मरत नाही म्हणून मी रडते म्हणून. आणि डॉक्टर तिथे असतो. अरे तू काय इंजेक्शन देणार. मी घेऊन जायला आलेलो आहे. आता आणखीन 2-4 सेकंद आहेत म्हणून थांबलेलो आहे. असू दे. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिवाइन डिझाइन. इथे एक व्यवस्था आहे. मी असे करीन तसे करीन काही चालत नाही. निमित्त मात्रम भव सर्वेशाची मया हता असतो जैमा व्यतिष्ठ. कृष्ण म्हणतो की मी या सगळ्याला मारूनच टाकलेलं आहे. तू निमित्त मात्र हो. अर्जुन म्हटला कृष्णा मला या भीष्मांचे बाण सहन होत नाही. अरे तू मूर्ख आहेस ना. तू डोळे झाकून बाण सोड. ते बाण कोणा ज्यांना लागायला पाहिजे ना तिकडे मी रथच फिरवतो. आम्ही काय काय करू शकतो या विश्वामध्ये. समय से पहले प्रारब्ध से अधिक किसी को कुछ नहीं होता. 9,033 ओव्या लिहिलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याचे सार म्हणजे माळिये देवते नेले ते उते निवांतची गेले तया पानिया ऐसे केले होवावेगा. आता शेत आहे बाग आहे. त्या बागेमध्ये माळी पाणी सोडत असतो. तो जिकडे सोडतो तिकडे तसे तो पाणी ते पाणी जसे निवांत जाते तसे विश्व म्हणजे एक बाग आहे. इथे भगवंत बाग म्हणजे त्या बागेचा हे आहे माळी आहे. आमचे जीवन म्हणजे पाणी आहे. तो जिकडे चालता म्हणजे सोडतो तिकडे आम्हाला घेऊन जातो. तिकडे निवांतपणे जाण्यामध्ये जीवनाचा पुरुषार्थ आहे. मी असे करीन तसे करीन म्हणण्यात काय अर्थ नाही. आपल्या म्हणजे मनात कल्पित स्वातंत्र्याची भावना सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून त्यांचे पारतंत्र्य स्वीकार करण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य. आणखीन एकदा सांगतो आम्ही स्वतंत्र आहोत अशा म्हणजे मनात कल्पित
भ्रमात्मक स्वातंत्र्याची कल्पना सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून त्यांचे पारतंत्र तुम्ही ठेवाल तसे मी राहील. तुमच्या कांदीमध्ये एक पद आहे, गुरुविना गुलाम नागवत नका द्वरयदन्न मुक्ती. तुम्ही गुरुचे गुलाम झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. आम्ही त्यांचे आमचे म्हणजे भ्रमात्मक स्वातंत्र्य त्यांच्या चरणी अर्पण करून मी तुझ्या पारतंत्र स्वीकार करायला तयार आहे. हे जे स्वातंत्र्य आहे हे खरे स्वातंत्र्य असू देत. मला काय म्हणायचं, जीवनाचं एक लक्षण वेगळे आहे. भगवंत जसे ठेवतो तसे राहण्यामध्ये जो आनंद आहे, समाधान आहे, आम्ही आपले कर्तृत्व मिरवण्यामध्ये नाही. भटजी बापूंना फक्त एक सून राहील आणि ते बघायचे की पांडुरंगाची इच्छा. मी आनंदात आहे. लोकमान्य टिळक संबंध पुण्याभर प्लेग असताना शेतामध्ये झोपडी बांधून राहत होते. तेव्हा त्यांची मुलगी येऊन म्हणाली, दादा भाऊला फार सिरियस आहे, प्लेग झाले, डॉक्टरना आणून दाखव म्हणाले. ते डॉक्टर येऊन बघितले. थोड्या वेळाने ती येऊन म्हणाली, दादा भाऊ गेला. असं आलो म्हणाले. आणि ते गेले आणि आपल्या डोक्यावरती पागोट काढून ठेवले आणि पुढचे सगळे करून दुसऱ्या दिवशी परत आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसले. म्हणजे याचे केसरी पत्रिकेचे. तेव्हा लोक भेटायला आले. ते म्हणे आम्हाला फार वाईट वाटलं. नाही नाही काही नाही म्हटले, गावामध्ये होळी असेल, होळी पौर्णिमा असेल, सगळ्यांच्या घरातून गोऱ्या लाकूड जायचेच. तसे संबंध गावभर प्लेग आहे, सगळ्यांच्या घरातून मरतात. तसे आमच्या घरातून एक गेली. तात्यासाहेब त्या दिवशी भटजी बापूंचेच त्यांचा मुलगा फार सिरियस होता. त्या दिवशी श्रावण सोमवार होता आणि संध्याकाळी ब्राह्मणांचे जेवण चाललेले अभिषेक झाल्यावर आणि मुलगा फार सिरियस होता. ते खोलीमध्ये गेले आणि सांगितले, काहीतरी काय व्यत्यास झाले तर मला बाजूला बोलावून माझ्या कानात सांगा. या कार्यक्रमामध्ये काही किंचित सुद्धा व्यत्यास होऊ नये. मग मुलगा मेला. त्यांनी बाजूला बोलवलं गेला. असो सगळ्यांचे जेवण झाले, सगळे गेले. मग ते पुढच्या कामाला लागले. ज्याला जीवन म्हणतात. अशोचानन्वशोचस्तुम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिता. ज्यांच्याविषयी शोक करायला नको त्यांच्याविषयी तू शोक करतोस आणि फार मोठे मला बुद्धिवाद सांगतोस. ज्ञानी मेलेल्यांच्या विषयी आणि जिवंत असलेल्यांच्या विषयी शोक करत नाही. तात्यासाहेब गुरुपौर्णिमा सकाळी 4 वाजता खोलीमध्ये गेले. दिनकररावांना सिरियस म्हणाले, महाराजांचा उत्सव चालू आहे, त्यामुळे काहीही इथे गडबड होता कामा नये. मी जातो. 4 वाजता बाहेर आले. मग कागदात वगैरे फक्त काहीतरी झालं तर मला बाजूला बोलावून सांग. अहो जीवन असे जगायला पाहिजे. यालाच आतलं जीवन म्हणतात. आणि नंतर रात्री 12 वाजता परत खोलीमध्ये गेले. दिनकररावांना बरं वाटलं. असू देत. मला काय म्हणायचं आहे, परिस्थिती आणि मनस्थिती यांच्यामध्ये संघर्ष. आम्ही आयुष्यभर परिस्थिती आपल्या मनासारखे करून घेऊन आम्ही सुखी होऊ असे आमचे प्रयत्न चालू. पण या जगामध्ये परिस्थिती आपल्या मनासारखे करून घेऊन सुखी झालेला माणूस अजून या भूमीवर जन्माला आलेला नाही. आम्ही काय करू शकतो? काय आमच्या परिस्थिती आमच्या हातात आहे? आमच्या गडबडीमध्ये एक नवरा बायकोला 4 मुली आहेत. 4ही आंधळे आहेत आणि गरीब आहे. काय करू?
आम्हाला होलिस्टिक व्ह्यू नाही आहे, आम्हाला समग्र दृष्टी नाही आहे. आम्ही आपल्यापुरते इतके आपल्यापुरते आहोत. शेजारच्यांची परिस्थिती काय आम्हाला त्याची काही जाणीव नाही, सुखदुःख नाही, काय नाही. आमचा मुलगा फर्स्ट रँक मध्ये येण्यामध्ये 10 मार्क्स कमी पडले आणि शेजारचा मुलगा गरीब परिस्थिती बरी नाहीये, त्यांचा मुलगा नपास झाला. तुम्हाला कोणाबद्दल दुःख होतं? तो युनिव्हर्सिटीला फर्स्ट येण्यामध्ये त्याला 10-15 मार्क्स कमी पडले, फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. पण शेजारचा तो त्याच स्टँडर्डचा मुलगा आणि गरीबांचा मुलगा नपास झाला. तुमच्या डोळ्यात कोणाबद्दल अश्रू येतात? आम्हाला आहे का कल्पना? जीवन म्हणजे काय? महाराजांनी काय सुंदर जीवन जगले. हजारो लोकांना घेऊन गेले काशीला, किती प्रेम केले त्यांनी लोकांना. मूर्तिमंत प्रेम आहे. आणि महाराज म्हणायचे की माझ्या चरित्रामधले प्रेम असे 2 अक्षर काढले तर माझे चरित्रच नाही. महाराज म्हणजे मूर्ती ब्रह्म आहे, प्रेम ब्रह्म आहे. माझे सद्गुरुराव मारुती अवतार, माझे सद्गुरुराव ब्रह्माची साकार, माझे सद्गुरुराव रामाची केवळ. असे आम्हाला सद्गुरु मिळाले, प्राप्त झाले. काय आपली परिस्थिती, आपण आयुष्यभर त्या परिस्थिती मिळत बसते. काल रात्री काहीतरी कारणामुळे झोप नाही झाली, दुसऱ्या दिवसभर काल रात्री झोप नाही झाली, काल रात्री झोप नाही. काय आपण काय म्हणतो का एक दिवस झोप नाही झाली? किती आम्ही त्या परिस्थितीची म्हणजे असे हे याच्यामुळे ते हे करत असतो, वर खाली. घरातली बाई भांडी घासणारी, कपडे धुणारी बाई एका दुसरी बाई आली नाही, बाईचे जप करायचे. मोलकरण बाई आली, मोलकरण बाई आली. एवढे आम्ही परिस्थितीशी हे होऊन राहायचं का? मग काय केलं पाहिजे? परिस्थिती तुम्ही अवॉइड करू शकत नाही. त्यांना 4 मुली आहेत. परवा एक मुलीला मैसूरमध्ये, तिला मागच्या वेळी मी मैसूरला जाताना त्यांना आई वडिलांना घेऊन जाऊन तिथे ऑफिसमध्ये कोर्टमध्ये त्यांना त्यांचे सगळे हे सांगून त्यांच्या मुलीला नोकरी द्या म्हटले. तर परवा एक मुलीला, आंधळी मुलीला तिथे मैसूर कोर्टमध्ये नोकरी मिळाली. तिला 35,000 रुपये हे झाले. महाराज तिकडे कोणीतरी शेतकरी आला, ओरडू लागला. काय झालं? महाराज 4 मुली आहेत, मी त्यांचे कसे काय लग्न करू वगैरे. तेवढ्यात कोणीतरी येले, महाराजांच्या समोर एक 100 रुपयाने भरलेले ताट ठेवून नमस्कार केला. महाराजांनी ते ताट उचलून त्यांच्या ओटीमध्ये घातले. या पैशातून 2 मुलींचे लग्न कर. मग 2 मुलींचे लग्न होणार हे ठरले की नाही? इतके आम्ही परिस्थितीशी म्हणजे हे होऊन राहील. मग काय करलं पाहिजे? परिस्थिती आमच्या हातात नाहीये. आणि आपल्याला आम्ही जे काय आता शिकलेलो असो, सावरलेला असो, श्रीमंत असो, पराक्रमी असो, अनेक गोष्टीने आम्ही खूप प्रसिद्ध असो, षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यं करो. विद्वान आहोत, मोठे मोठे डिग्री मिळवलेलो आहोत, मोठी नोकरी आहे, अधिकार आहे. असे असताना आपल्या प्रपंचामध्ये जे काही तापत्रय येतात, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक तापत्रय जे येतात, म्हणजे दुःख, परिस्थितीतून येणारे दुःख, म्हणजे निसर्गातून येणारे दुःख, आणि आपल्या आतून निर्माण होणारे आधी व्याधी, शरीर रोग, मानसिक मनोरोग इत्यादी, त्याने येणारे जे आघात आहे, त्या आघातामध्ये समाधानाने राहणे
हे तुमच्या कुठल्याही याच्याने शक्य नाहीये व्यक्तित्वाने. मग काय केलं पाहिजे? तुम्ही जरी समजा काय मोठी डिग्री मिळवली असली, घरामध्ये कोणी मेले, तुमचं मन शांत राहील नाही. मग काय केलं पाहिजे? त्याला एक नवीन मन निर्माण करून आपल्यामध्ये आपण मन तयार करून घ्यायला पाहिजे. परिस्थिती कशी येऊ दे, त्या परिस्थितीमध्ये मी समाधानाने राहील असे एक आपले मन तयार करून घ्यायला पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहता येईल असे मन तयार. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये किती असे प्रसंग आले, पण ते किती शांत होते. शांती ब्रह्म म्हणायचं. तुकाराम महाराजांच्या प्रपंचामध्ये किती अन्न अन्न म्हणून बाई मेली, मुलगा मेला, बरे झाले देवा दिवाळी दिगाव. गाढवावर बसून मिरवणूक काढली, गळ्यात चप्पलांचे माळ घालून त्या गाढवाच्या शेपटाला डबा बांधून शेपटाकडे तोंड करून बसवून, पण तो माणूस शांत बसला. बायको ओरडू लागली, मेल्यानो आमच्या येड्याला तुम्ही अशी मिरवणूक काढता काय? तेव्हा ते म्हणाले, अगं कशाला त्यांना शिव्या दिली? तुमचा बाप तरी आपल्या लग्नामध्ये अशी मिरवणूक काढली होती काय? काय दृष्टी आहे? असू देत. मला काय म्हणायचं, आम्ही परिस्थिती सुधारून सुखी होऊ. इकडे जे याच्याने आमचं डोकं जे भरलेलं आहे ना, थोडं ते हलकं करून घ्यायचं. सुख पाहिजे असेल तर सुखाचे शोध बाहेर करणे थांबवा. आत करून घ्या. आपले मन तयार करून घ्या. मन कशाने तयार होतं? केमिस्ट्री वाचून होतं का? फिजिक्स वाचून होतं? कॉम्प्युटर समोर घेऊन कटपट करत बसल्याने होतं? त्याला दोनच साथ नाही. सद्गुरूंना शरण जा, नामस्मरण करा. माइंड टू सुपर माइंड. विवेकानंदांना विचारले, तुमच्यासारखे इतके मेधावी, बुद्धिमान, संघटन सामर्थ्य असलेले ते दक्षिणेश्वरचे वेड्या मुलकां म्हणजे म्हाताऱ्यांना कशाला शरण गेला? तेव्हा म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ज्याप्रमाणे म्हणजे जसे एखाद्या कुशल कुंभार आहे, त्याच्या हातामध्ये एवढी जर माती दिली, त्या मातीने जसे तो सुंदर पात्र तयार करून देतो, तसे जे कोणी रामकृष्ण परमहंसांच्या हाती आपले मन देतो, त्या मनाला डिव्हाइन माइंड, दिव्य मन, माइंड टू सुपर माइंड करून देण्याची त्यांची ताकद आहे. आम्ही जर आमचे मन सद्गुरूंच्या चरणी समर्पण केलं, मी तुमचा आहे, नोबडी इज माइन, ओनली सद्गुरू इज माइन. या प्रपंचामध्ये आम्ही कोणाचे होऊन काय सुखी झालो? त्याप्रमाणे एखाद्या दरिद्रांच्या घरी जन्माला आलेली एखादी मुलगी एक राजकुमारशी किंवा कोट्याधीश माणसाच्या मुलाबरोबर लग्न करून घेतली आणि दुसऱ्या तिथे गेली आणि सकाळी उठून ती इकडे तिकडे शोधू लागली. नवरा विचारला, काय शोधतो? केरसून कशाला? आता केर काढायची नाही का? अगं तू आता कोट्याधीश आहे. आम्ही या दरिद्र प्रपंचाला दत्तक जाऊन आम्ही दरिद्र झालेलो आहोत. आम्ही दरिद्र प्रपंचाचे आहोत. असे जन्मोजन्मी हजारो जन्मापासून म्हणत आलो, म्हणून आता आम्ही मूर्तिमंत प्रपंचाचे झालेलो आहे. प्रपंचाचं लक्षण म्हणजे दुःख. म्हणून दुःखाच्या घरी महाराजांना विचारले, महाराज आमच्या जीवनामध्ये दुःख काय? महाराज म्हणे, तुम्ही दुःखाच्या घरी दत्तक गेलात म्हणून दुःख आहे. दुःखाचे घर कुठले? प्रपंच. मग काय केलं पाहिजे? तुम्ही सुखाच्या घरी दत्तक द्या म्हणजे सुखी व्हा. सद्गुरूंच्या घरी दत्तक झा. आम्ही महाराजांचे आहोत. वा.
म्हणून काय केलं पाहिजे, आम्ही आमचे मन त्यांना द्यायला पाहिजे. आता सध्या जे गचाळ मन आहे, सारखे म्हणजे रडके मन आहे, त्या मनाला दिव्य मन करून देण्याची शक्ती दिली. म्हणून आमची कळकळी अशी आहे की आम्ही त्यांची उपासना, त्यांचे नामस्मरण, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. त्या गोपी होत्या मच्चित्ता, त्यांचे चित्त माझ्यामध्ये, मद्गत प्राणा बोधयंत परस्पर, आपसात बोलल्या की कृष्णाविषयी बोलायचे. आम्ही आपसात बोललो, सासू सासऱ्यांच्या विषयी बोलायचे. सासू असे, जावई असा, सून अशी, घरची परिस्थिती अशी, मुलाला नोकरी नाही, मुलीचे लग्न नाही, काय करता येईल. म्हणून खरोखर आज भाग्याचा दिवस आहे. आमच्या जीवनामध्ये थोडस पाहायला पाहिजे रेव्होल्यूशन. दी ओनली रेव्होल्यूशन इज द इनर रेव्होल्यूशन. अंतरंगामध्ये बदल झाल्याशिवाय जीवन नाही. तुम्ही परिस्थिती बदलण्याच्या भानगडीत पडू नका. सारखे तुम्ही नाही बदलले तरी परिस्थिती आपल्या म्हणजे प्रारब्धाप्रमाणे ती परिस्थिती येते. समय से पहले प्रारब्ध से अधिक किसी को कुछ नहीं. ज्या क्षणी मुलीचे लग्न व्हायचं असे ठरलेलं असतं त्या क्षणापर्यंत तुम्हाला वाट पाहावंच लागतं. महाराज म्हणाले, समय जर अनुकूल असेल थोड्या परिश्रमाने मोठे कार्य होतात. समय प्रतिकूल असेल मोठे प्रयत्न करून सुद्धा लहान काम होत नाही. कशाला धडपड करते. जो अपने प्रारब्ध के साथ लड़ता है वो दुख भोगता है. जो अपने को प्रारब्ध के हवाले कर देता है वो आनंद भोगता है. ठीक आहे, तुझी इच्छा, तू जसे ठेवशील तसे मला आनंद आहे. तुला तुझ्यावर माझं प्रेम आहे, तू माझा प्रेमी आहे, तू जसे ठेवशील तसे मी तयार आहे. ही शी इज ही, ती तो झाली म्हणजे तद्वत झाली. आम्ही सद्गुरूंशी तादात्म्य व्हायला, नामस्मरणाशी तादात्म्य व्हायला. म्हणून माझी कळकळी अशी आहे, तुम्ही खरोखर त्याला काही श्रम लागत नाही, पैसे लागत नाही, परिस्थिती लागत नाही. उगीच आम्ही परिस्थितीचे कारण सांगत असतो. महाराजांच्याकडे असे तक्रार नाही चालत, ते त्यांचे उत्तर फार खडक आहेत, ते आता नाही सांगत. आम्हाला वेळ मिळत नाही, पुष्कळ वेळ मिळतो. मोबाईल घेऊन बसायला वेळ मिळतो, टीव्ही पुढे बसायला वेळ मिळतो, उगीच काहीतरी गप्पा मारायला वेळ मिळतो, पण नामस्मरण करायला वेळ नाही. घरी परिस्थिती म्हणजे लहान घर, बायको, मुलं, आई वडील, कुठे बसून जप करायचं. महाराज म्हणाले असे काही बोलू नका. 4 मुलं व्हायला तुम्हाला एकांत मिळाले, नामस्मरण करायला एकांत मिळाले. महाराजांचे शब्द आहे, मी जबाबदार नाही. असू देत, आम्ही करू म्हटले तर वाटेल ते करू शकतो. नामस्मरण करायचं, आपण वेळ काढायची. आम्ही काहीतरी कॉम्प्रोमाइज सांगून चालत नाहीये. घरी श्राद्ध आहे, पक्ष आहे, नवरात्र आहे, शिवरात्र आहे, बॉस जर बोलला यायलाच पाहिजे. आम्ही सगळे सोडून, बापांचे श्राद्ध सुद्धा सोडून त्या माणसासमोर उभे राहून यस सर, सर असे. काही घरी अडचण नसते. आम्ही नेहमी म्हणत असतो इकडे हेबळीला या की, त्यांचे 3 कारण सांगतात नाही येण्याची. पहिली गोष्ट म्हणजे हो का म्हणजे हे नाही, बिझी आहोत.
फुरसत नाही आम्हाला. बरं, आणखी कोणी सांगतात हो महाराज बोलून घेतील तेव्हा येऊ आपण. अरे वा, काय करत महाराज बोलून घेऊ तेव्हा येऊ. आणखीन एक काय सांगतो, ओ तिथे हुबळीला आमचे ते परवा आमच्या बायकोच्या भावाच्या नाताचे लग्न आहे, आम्ही तिथे येणार आहोत. ऑन दी वे आम्ही हेपाळीला येऊन जातो. तिथं ऑन दी वे परमार्थ आम्हीच आमच्या आत्म्याला धोका देतो. आत्मैव ह्यात्मनो आत्मा बंधू आत्मैव आत्मनो रिपू. आम्हीच आमचे बंधू, आम्हीच आमचे शत्रू असू दे. खरोखर मला खूप बरं वाटलं, पण काहीतरी असे जप करायचे. मला आता हल्ली वैखरी जप सुद्धा फार गरज आहे. तोंडात नाम बसायला पाहिजे. आय हॅव रिपीटेड दी गॉड्स नेम लाईक मॅड मॅन. वेड्यासारखे नाम घ्यायला पाहिजे. आय हॅव रिपीटेड दी गॉड्स नेम लाईक मशीन. चॉन्टिंग मशीन सारखे नाम घ्यायला पाहिजे. अरविंद घोषांच्याकडे ती बाई आली, ते फ्रान्स काय जपान, ती फ्रान्सहून बाई आली. ती म्हणाली की मला अनुग्रह द्या. अरविंद घोषाने तिला ओम नमो भगवते एवढेच अनुग्रह दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या बाईचं काय पूर्वजन्माचे संस्कार असेल. रोज 8-8 तास अशा हॉलमध्ये ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो. ती श्रीमाता होऊन गेली. याच्याशिवाय दुसरं काहीही यथार्थ नाहीये. सर्व व्यर्थम मरण समय. महाराजांकडे कोणीतरी आले, महाराज आम्ही एक कॉलेज काढू म्हणतो. महाराज म्हणाले मला ते मी गावातले शाळा शिकलेली नाहीये, मला एक कॉलेज वगैरे काय कळत नाही, पण गोंदावलेमध्ये मी सुद्धा एक शाळा काढ. तुमच्या शाळेमध्ये काय शिकवतात? आमच्या शाळेमध्ये आम्ही मरायला शिकवतो. मरायला काय शिकणे असतं? सगळे मरतातच. असे नाही, असे मरायला पाहिजे, असे मरायला पाहिजे. परत कधी मरायचं नाही, म्हणजे जन्मालाच यायचं नाही. महाराज म्हणाले या क्षणापासून तुम्ही मरण्याची तयारी करा. Philosophy means meditation of death. What is meant by philosophy? Philosophy means meditation of death. मरणाचे म्हणजे आपण तयारी करणे, याला म्हणजे फिलॉसॉफी म्हणतात. आजपासून माझ्या मरणाची तयारी. या दिसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हा. तुकाराम महाराज म्हणाले या दिसाठी केला इतका अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हा. आमचे सुद्धा शेवटचा दिस गोड व्हायला. भाऊसाहेबांना 92 वर्ष. एक दिवस ते काय म्हणाले, महाराज माझी कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, उठून बसता येत नाही, चालता येत नाही, सगळ्या दृष्टीने मी परावलंबी झालेलो आहे. मला या अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये कशाला ठेवला? मी या परिस्थितीमध्ये कशाला आहे असे नाही म्हणाले. मला या परिस्थितीमध्ये तुम्ही कशाला ठेवला? आता आम्ही आहोत. कशाला आहोत? त्यांनी ठेवले म्हणून आहोत. काय आमच्या याच्याने आहोत का? तो भगवंत आम्हाला ठेवलेला आहे म्हणून आहोत. तुम्ही रोज म्हणजे पुष्कळ व्यायाम करा. कोल्हापूरच्या या गर्दी म्हणजे कुस्ती घरामध्ये कितीतरी आरोग्याचे योगा करा, भोगा करा, काही करा, तरी ठेवले म्हणून आहोत. आता माझीच परिस्थिती, माझे लिव्हर 80% डॅमेज आहे. दोन्ही मसल स्टेअर झाले, कळला, गुडघे दुखतो, बीपी आहे, शुगर आहे, 4 वेळ इन्सुलिन घेतो आणि
इथे स्पॉन्डिलायटिस, ट्रिगर फिंगर झाले होतं, बोट असे हे आता थोडं असे होतं. जठरला होल्स आहेत म्हणतात. इथे दोन्ही रक्तवाहक, शुद्ध रक्त खाली, अशुद्ध रक्त वर येण्याचे तिथे त्याला ब्लॉकेज दिसतो. असू दे, तो ठेवलेला आहे, ठीक आहे. मी डॉक्टरना दाखवतो, रेग्युलर औषध घेतो, तेवढे आपण करायचं, बाकी त्यांची इच्छा. महाराज म्हणाले तुम्ही जप करू नका, म्हणजे पारायण करू नका, पूजा पाठ करू नका, फक्त असे 24 तास या अनुसंधानामध्ये राहा की मी तात्पुरती आहे, त्या अनुसंधानामध्ये राहा, बस. तुमच्या जीवनाचं स्वरूपच बदलू. मी तात्पुरती आहे. महाराज म्हणाले एक माणूस मरायला टेकलेला आहे, हा असे तोंड उघडलेलं आहे, त्याच्या तोंडामध्ये एक बेसनाचं लाडू ठेवा, हा किती गोड आहे. काय आपण चिरंजीव समजलेलो आहोत. तेव्हा भाऊसाहेब काय म्हणाले, या अवस्थेमध्ये मला कशाला ठेवलं. महाराज म्हणाले भाऊसाहेब या अवस्थेमध्ये सुद्धा मी तुम्हाला एवढ्यासाठी ठेवलेलं आहे की या अवस्थामध्ये सुद्धा समाधानाने राहता येईल म्हणून एक उदाहरण असू देत म्हणून ठेवलेले आहे. आम्ही समाधानाने राहण्याचं उदाहरण व्हायला पाहिजे. अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. बाकी सगळे सोडून द्या. आपल्याला ब्रह्म जिज्ञासा नको, कर्म जिज्ञासा नको, धर्म जिज्ञासा, जीवन जिज्ञासा. मला समाधानाने जगायचं आहे. मग काय करू? तुम्ही सद्गुरूंना शरण जा आणि नामस्मरण करा, उपासना करा, हनुमान चालीसा पाठ करा, महाराजांचे चरित्र वाचा, रोज एक प्रवचन वाचा, काहीतरी करा भगवंताची. नाहीतर या प्रपंचामध्ये काय परिस्थिती फार इतकं म्हणजे इतके वाईट झालेलं आहे, आपल्याला ते खड्ड्यातच नेऊन टाकण्यासारखे झाले. या पाश्चात्य संस्कृती आणि वैज्ञानिक संस्कृती आमच्या भारतीय संस्कृतांचे सगळे म्हणजे बॅकबोन म्हणजे मोडून टाकलेलं आहे. आमची भारतीय संस्कृती आता आपल्याला नामशेष होण्याची स्थिती आलेली आहे. म्हणून थोडस आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये आपली मनस्थिती तयार करून घेऊ. पण परिस्थितीला चॅलेंज देता यायला पाहिजे की हे तू मला कसे येणार ते मी माझे समाधान होऊ देणार नाही. असू देत. अर्जुन कृष्णाला विचारतो, कृष्णा तुझ्या दृष्टीने, भगवद्गीतेच्या दृष्टीने आदर्श पुरुषाचं लक्षण काय? तेव्हा कृष्ण म्हणतो की पण एकच शब्द असतो, आत्मन्येवात्मना तुष्टा. बस. ज्याच्या सुखासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी या जगातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही, तो माझ्या दृष्टीने आदर्श पुरुष आहे. आपण ते व्हायला पाहिजे. मी महाराजांच्या चरणी अगदी कळकळीने, अनन्य भावनेने प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर देऊ. आणि याशिवाय त्याच्याबरोबरच मी ही सगळी जी खटपट केली अशी माणसं तयार व्हायला आणि त्यांच्याबरोबर किती माणसं अगदी किती सहकार्याने, किती प्रेमाने. आम्ही यांच्या घरी गेलो होतो, शेखर ते किती म्हणजे प्रेमाने त्यांनी आम्हाला सगळ्यांना राहायची सोय करून दिली. किती त्यांनी भक्तीने, प्रेमाने हे सगळे केले. त्याबद्दल आम्ही किती म्हणजे ऋणी आहोत हे आम्हीच ठरवायला पाहिजे. त्यांना सर्वांना, परिवार, कुटुंब सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना महाराजांनी आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर देऊ. याशिवाय आम्हाला खरोखर त्यांनी
भगवंताविषयी भक्ती, नामाविषयी अनन्य प्रेम आणि सद्गुरूविषयी निष्ठा देव तशी प्रार्थना करून आता पुढचे कार्यक्रम काय असेल ते हे सांगतील. आम्ही हेब्बळीहून जेवढे लोक आलेलो आहोत ते सगळे ನಾವು ಹೆಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದೀವೋ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಂಗೆ ಕೂತೀವೋ ಹಂಗೆ ಎದ್ದು ಗಾಡಿ ಕಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಈಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅಂಬಾಬಾಯಿ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಆಮೇಲೆ ಪ್ರಸಾದ ತಗೊಂಡು आणि याबरोबर आणखीन कोणी अंबाबाईच्या दर्शनाला येणार असेल तर म्हणजे ಹೆಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಲ್ಕೂರು ಮಂದಿನೂ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಗಾಡಿ ಕಡೆ ನಡೀರಿ. ಈ ಸದ್ಯ 10 ನಿಮಿಷದೊಳಗೆ ಗಾಡಿ ಬಿಡ್ತಾವೆ. ಈಗ आरती ಆಗ್ತದೆ, ನಾವು ನೀವು ಗಾಡಿ ಕಡೆ ನಡೀರಿ. बाकीचे सगळे इथले लोक जे आहेत कृपया घाई करू नका. अंबाबाईचे दिव्य सान्निध्यात वास केलेले लोक घाई करू नका. आरती होईल, आरती करून घ्या आणि त्यांना जाऊ दे.